छत्रपती लोकराजे शाहू छत्रपती महाराज की, छत्रपती शाहू महाराज की, छत्रपती शाहू महाराज की। आज छत्रपती शाहू महाराजांची 152वी जयंती आपण साजरी करत आहोत। छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात आरक्षणाची संकल्पना राबवली आणि त्यामुळे बहुजन समाजाचा उद्धार झाला। अशा राजाला मी भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका दौंड शहर तसेच माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने तसेच दौंड वासियांच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय शाहू महाराज। जय भीम सर्वांना। आज या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी होत आहे। दौंड तालुक्याने संपन्न होत असताना खरं तर ज्या राजांनी म्हटलं जातं की कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज, पण खरं तर ते दलित दलितांचे कैवारी होते, आधारस्तंभ होते, हे विसरता कामा नये। आरक्षणाचे जनक म्हणून छत्रपती शाहू महाराजांना आपण ओळखतो। छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या बाबासाहेबांना शिक्षणासाठी चांगले हात 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 देऊन त्यांना खूप मोठी मदत केलेली आहे आणि ही मदत आपल्याला विसरता येणार नाही। म्हणून बाबासाहेबांनी नेहमी शाहू महाराजांच्या विचारांचं अनुकरण केले। शाहू महाराजांनी त्या वेळेस मुलींना शिक्षण देण्यासाठी स्वतःची पायवाट उभा केली, स्वतः शाळा काढल्या त्यांनी आणि सगळ्या मुलांना अधिकार देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला। गरिबांचे कैवारी होते ते, शेतकऱ्यांचे कैवारी होते ते स्वतःला कधी स्वाभिमानी कधी जातपात न मानणारे छत्रपती शाहू महाराज आणि शेवटपर्यंत रयतेचे राजे झाले। त्यांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत। या दौंड तालुक्याच्या वतीनं आणि विश्वशांती बुद्धयाच्या वतीने मी त्यांना मानाचा मुजरा करतो आणि सलामी देतो। आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी मी एवढंच सांगन, या दौंड नगरपालिकेने या ठिकाणी आमचे मित्र नंदू बनसुडे त्यांच्या सहकार्यांनी जो शाहू महाराजांचा स्वतः पुतळा या ठिकाणी बसवलेला आहे आणि त्या पुतळ्याला नगरपालिकेने आता माझ्या माहितीप्रमाणे मान्यता दिलेली आहे। तरी सर्वांनी मिळून या पुतळ्याला सुशोभीकरण करून पुतळा मोठा बनवण्याचं काम या ठिकाणी करावं, तरच खऱ्या अर्थाने शाहू महाराजांना आपण आदरांजली वाहिली असं मला वाटतं। आणि यामध्ये मी माझ्या कुटुंबाच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने मी महाराजांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द पुरे करतो। जय हिंद।